नमस्कार मुलांनो, आज आपण क्यूब रूट बघणार आहोत. क्यूब रूट. तर क्यूब रूटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर 1चा क्यूब आहे आपला 1, 2चा क्यूब आहे 8, 3चा क्यूब आहे 27, 4चा क्यूब येणार 64, 5 क्यूब येणार 125, 6 क्यूब इज इक्वल टू 216, 7 क्यूब इज इक्वल टू 343, 8 क्यूब येणार 512, 9 क्यूब येणार 9चा क्यूब येणार 729. तर क्यूब रूट काढायचा आहे आपल्याला. क्यूब रूट दिलेला आपल्याला काय काढायचं आहे, क्यूब रूट 704,969 हा नंबर आहे आपल्याकडे. 6 डिजिट नंबर आहे क्यूब रूट. तर आपल्याला क्यूब रूटचं साईन दिलं असेल किंवा नसेल, क्यूब रूट म्हटलं तर आपल्याला साईन आलं 3. तर या ठिकाणी आपण क्यूब रूट काढणार आहे. काय मेथड आहे बघा, 1चा क्यूब 1, 2चा क्यूब म्हणजे 2 × 2 × 2 म्हणजे तो डिजिट आपला 3 वेळा मल्टिप्लाय, स्वतःच नंबर स्वतःला 3 वेळा मल्टिप्लाय होतो, त्याला आपण क्यूब रूट असे म्हणतो, क्यूब असं म्हणतो. मग आता क्यूब हे आपल्याला क्यूब आलेला आहे. मग आपल्याला क्यूबने 1चा क्यूब 1, 2चा क्यूब 8, तर ह्या क्यूबने आपल्याला डिवायडेड करायचं असतं. क्यूब रूट काढण्यासाठी आपल्याला क्यूबने डिवायडेड करायचं आहे. तर मग आता 1चा क्यूब 1, 2चा क्यूब, मग आता आपल्याला लास्टला 3 डिजिट सोडून द्यायचे आहे. या ठिकाणी 3 डिजिट सोडून द्यायचे. आपल्याला शॉर्टकट मेथड या ठिकाणी वापरायची आहे. 3 डिजिट सोडून दिले, त्याच्यानंतर आपल्याला 9 आपले जे नंबर आहे तर याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे एक 2चा फ्रेंड 8, 2 आणि 8 काय होतात, 10 होतात. बघा 2 + 8 10 होतात. ही एक संख्या आहे आणि ही एक संख्या आहे. तर आपल्याला 2 नंबर मिळाले, एक 2 मिळाला आणि एक 8 मिळाला, बरोबर. तर त्याच्यानंतर आपल्याला 2चा फ्रेंड आला 8 आणि तसंच दुसरी संख्या आहे 3. तर 3चा फ्रेंड आहे 7 म्हणजेच 10 बनतो. 3 + 7 काय होतो, 10. म्हणजेच आपल्याला हे 2 नंबर मिळाले. मग 2 असेल तर 8ला लक्षात ठेवायचं आणि 3 असेल तर 7ला लक्षात ठेवायचं. 7 असेल तर 3, म्हणजे हा जो चार्ट आहे आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बाकी जे नंबर येणार लास्टला ते जसेच तसे येणार. आता हा 9 ह्या ठिकाणी 3 डिजिट आपल्याला सोडून द्यायचे आहे. त्याच्यानंतर 9ला आपल्याला जसाचा तसा खाली घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला डिजिट उरले 3. आता हे 3 डिजिट कशाच्या क्यूबमध्ये येतात बघा. 8चा क्यूब आहे 512, 9चा क्यूब आहे 729. मग 7 to 9 काय होतात, जास्त होत आहेत, या संख्येपेक्षा जास्त होतात, म्हणून आपण 8चा क्यूब घेणार. तर 8चा क्यूब म्हणजे 512 लिहायचं आहे का आपल्याला, नाही. तर नंबर लिहिणार आपण 8. तर हा नंबर मॅच होतो आहे म्हणून नंबर लिहिणार 8. 89, 704,969 क्यूब रूट इज इक्वल टू 89.